नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता भूमी बलदेवला अभिजित म्हणून घरी घेऊन आलेली असते, पण आता भूमीला खूप मोठं सत्य हे शोधून काढायचं आहे। यशपालने जाता जाता भूमीला एक हिंट दिलेली असते आणि ती हिंट म्हणजे इथे आता यशपालने लिहिलेलं असतं की बाळ आणि अभि या दोघांचा रागिनीशी काही ना काहीतरी संबंध आहे। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला रागिनीकडून वधवून घ्यायचं असतं की नक्की तिने अभिबरोबर काय केले। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे रागिनीला आता आकाशच्या समोर एक्सपोज करण्यासाठी तिने आता बलदेवला अभिजित बनवून घरी आणलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, रागिनीचं कारस्थान लवकरात लवकर इथे आकाशच्या समोर येणार असतं। बाळाला किडनॅप करण्याच्या मागे आणि अभिला मारण्याच्या मागे नक्की कुणाचा हात आहे हे आता भूमीला कळणार असतं। अभिजितच्या मृत्यूच्या मागे सुद्धा रागिनी पटवर्धन हिचा हात आहे हे आता भूमीला कळलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता यशपालच्या मोबाईलमधील व्हिडिओ हा आता भूमीच्या हाती लागलेला असतो। तो व्हिडिओ क्लिअर झालेला असतो। तर इथे भूमीने बघितलेला अर्धवट व्हिडिओ असतो ज्याच्यामध्ये अभिजित खाली पडतो आणि रागिनी त्या ठिकाणी पोहोचते आणि नंतरचं फुटेज हे करप्ट झालेलं असतं। पण आता यशपालच्या मोबाईलमधील व्हिडिओ हा भूमीला दिसल्यानंतर अभिजितच्या मृत्यूच्या मागे खरा मास्टरमाइंड जर कोणी आहे तर ती रागिनी आहे हे सत्य आता भूमीला समजलेलं असतं आणि त्यामुळे स्वतःच्या मुलाचा खून करणारी व्यक्ती म्हणजे रागिनी असल्याचं सत्य ती लवकरच सगळ्यांच्या समोर आणणार आहे। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी अभिच्या म्हणजे बलदेवच्या आईला किडनॅप करण्याचा प्रयत्न करते, पण तिचा हा प्लॅन भूमीने आता सबशेल फेल केलेला असतो आणि इथे बलदेवच्या आईला रागिनीच्या तावडीतून आणि तिच्या माणसांच्या तावडीतून वाचवलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे भूमीने आता बलदेवला सांगितलेलं असतं की तुझ्या आईचा जेवढा खर्च होईल तेवढा सगळा मी करेन आणि सगळ्यात मोठे सर्जन संकर्षण अधिकारी ते माझे मित्र आहेत, ते तुमच्या आईला ऑपरेट करतील। त्यांचं हॉस्पिटल खूपच जास्त छान आहे, ते नक्कीच तुमच्या आईची काळजी घेतील, मी त्यांच्याजवळ बोलणं करेन असं इकडे भूमीने आता ठरवलेलं असतं। त्यामुळे इथे आता बलदेवचं अर्धं टेन्शन हे भूमीने दूर केलेलं असतं। त्या बदल्यात फक्त भूमीला बलदेवची थोडीशी मदत हवी असते, कारण इथे आता बलदेव हा हुबेहूब अभिजितसारखा दिसत असतो। तेव्हा इथे आता बलदेवच्या दिसण्याचा तिला फायदा करून घ्यायचा असतो रागिनीला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करण्यासाठी आणि म्हणूनच तिने बलदेवला आपल्या घरी अभिजित म्हणून यायला सांगितलेलं असतं। आता प्रेक्षकांनो, आपण बघितलं की सगळ्यांनी आता एक्सेप्ट केले की इथे बलदेव हा अभिजित आहे, पण रागिनीला हे मान्य नाही। कारण का, तर रागिनीने स्वतःच्या मुलाला अभिजितला स्वतःच्या हाताने मारले ना, मग तिला पूर्णपणे खात्री आहे की अभिजित जिवंत असू शकत नाही। हा जो कोणी आहे तो फ्रॉड माणूस आहे, एखादा तोतया आहे आणि त्याचं सत्य मी सगळ्यांच्या समोर आणणार असं रागिनीसुद्धा म्हणत असते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रागिनीने अभिजितला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असतो, त्याच्यावरती चोरीचा आळ घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण प्रत्येक वेळेला इथे अगदी व्यवस्थितरित्या भूमीने त्याला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, कुठेतरी पौर्णिमाच्या मनामध्ये सुद्धा इथे आता रागिनीबद्दल राग निर्माण झालेला असतो। तिला असं वाटत असतं की माझा नवरा, माझं सुख इतक्या महिन्यानंतर परत आले आणि ही रागिनी पटवर्धन स्वतःच्या मुलाला सुद्धा ओळखायला तयार नाही आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते काहीही झालं तरीसुद्धा हा नक्की कोण आहे आणि हा इथे कशासाठी आला आहे, याला कसं माहिती की अभिजित हा माझा मुलगा होता आणि तो आता नाही आहे, हे सगळं याला कुणी सांगितलं असेल असा विचार रागिनी करत असते। भूमीवरती तिचा संशय जात नसतो, कारण भूमी प्रत्येक वेळेला इथे अभिच्या विरोधात बोलत असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, इकडे आता भूमीला असं वाटत असतं की रागिनीच्या बाजूने बोललं तर तिला माझ्यावरती संशय येणार नाही, म्हणून ती सुद्धा अभिजितवरती म्हणजे बलदेववरती विश्वास ठेवत नसते। त्यामुळे रागिनीला वाटत असतं की नाही, जर हे कारस्थान भूमीचं असतं तर भूमीने या माणसाची परीक्षा घेतली नसती, त्याच्यामुळे भूमीने काही केलं असेल असं मलाही वाटत नाही
आणि घरामध्ये घेऊन येणारी व्यक्ती तर ही मूर्ख पौर्णिमा आहे ना. मग आता या माणसाचा शोध मी कसा काय घेऊ. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी आपल्या मनामध्ये विचार करते की जे इथे भांडून होणार नाही आहे, बंड पुकारून होणार नाही आहे, ते आता प्रेमाने होणार आहे. मी आता अभिबरोबर प्रेमाने बोलण्याचं नाटक करते आणि तो नक्की कोण आहे, तो कुठे होता आणि इथपर्यंत कसा काय पोहोचला, या सगळ्या गोष्टी याच्याकडून जाणून घेतल्या पाहिजे. तेव्हाच मी याच्या भूतकाळापर्यंत पोहोचू शकते, असं रागिनी म्हणत असते. म्हणून ती बलदेव बरोबर आता गोड गोड बोलण्याचं नाटक करत असते. पण इथे बलदेवला भूमीने आधीच सांगितलेलं असतं की रागिनी पटवर्धन तुला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल, तुझ्याकडे गोड गोड बोलून तुझ्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्हाला तिला काहीही सांगायचं नाही आहे, असं इकडे आता भूमीने आधीच अभिला सांगितलेलं असतं. तेव्हा अभिसुद्धा इथे शांत असतो. तो आता रागिनीबरोबर तेवढंच बोलत असतो जे गरजेचं असतं आणि जसं भूमीने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने प्रशांतला एक जबाबदारी दिलेली असते. तिने यशपालचा मोबाईल दिलेला असतो क्लिअर करण्यासाठी. आणि प्रेक्षकांनो, यशपालकडे पैसे आल्यानंतर त्याने एक नवीन मोबाईल घेतलेला असतो. पण आधी त्याच्याकडे एक साधा आणि जुना फोन असतो आणि तो मोबाईल आता दिलेला असतो इथे भूमीने प्रशांतकडे आणि त्याच्या मित्राकडून त्यातलं फुटेज क्लिअर करून घ्यायला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रशांतने आपल्या मित्राकडून त्याच्या एक्झाम वगैरे झाल्यानंतर मोबाईल आता क्लिअर करून घेतलेला असतो. तेव्हा त्याच्यामध्ये ज्या व्हिडिओज असतात त्या आता प्रशांत बघतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीच्या हाताला अर्धवट फुटेज लागलेलं असतं, ज्याच्यामध्ये अभि खाली पडलेला असतो आणि रागिनी तिथे धावत पळत येते. पण आता त्याच्या पुढचं फुटेज असं असतं की इथे अभि म्हणत असतो की आई, मला हॉस्पिटलला घेऊन जा, मला जगायचं आहे, मी जिवंत आहे, प्लीज मला जगायचं आहे. तेव्हा त्याला रागिनी म्हणते की अरे, तू जर जिवंत राहिलास ना तर मला त्या महाजनांच्या घरामध्ये परत जाता येणार नाही, मला एंट्री मिळणार नाही जर तू जिवंत राहिलास तर. तेव्हा मला जर तिथे जायचं असेल आणि पुन्हा त्या घरावरती सत्ता मिळवून त्या सगळ्यांना रस्त्यावरती आणायचं असेल तर तुला मरणं जरुरीचं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अभिजित आपल्या आईला रिक्वेस्ट करत असतो की मला जगायचं आहे. आणि तेव्हा रागिनी आपला साडीचा पदर घेते आणि तो इथे अभिच्या गळ्याला आता बांधून त्याचा गळा आवळून घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी खूपच जास्त घाबरलेली असते, कारण का हे सत्य आता कुणाला कळते की काय. आणि त्यानंतरला आकाशभूमी राजाराम काका बाहेर येण्याच्या आधीच ती तिथून गायब होते, पळून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीच्या लक्षात येतं की अच्छा, म्हणजे तेव्हाच रागिनी आता बलदेववरती विश्वास ठेवायला तयार नाही, कारण अभिजितच्या मृत्यूच्या मागे रागिनी आत्यांचा मोठा हात आहे. इथे म्हणजे आई वडील आपल्या मुलांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार होतात, पण इथे ही बाई इतकी कारस्थानी आहे की या पैशासाठी, या प्रॉपर्टीसाठी आपल्या मुलाचा जीव घ्यायला सुद्धा ती मागे पुढे बघत नाही आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला समजलेलं असतं की रागिनी खूप क्रूर आहे. जिथे ती आपल्या भावाचा, वहिनीचा जीव घेऊ शकते, ती आपल्या स्वतःच्या भाच्याचा इथे आता जीव घेण्याचा प्रयत्न करू शकते, त्याला वेडं बनवू शकते, तर ती स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या मुलाचा जीव तर ती घेऊ शकते. याच्यामध्ये मला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही आहे किंवा मला धक्का बसलेला नाही आहे. पण स्वतःच्या मुलाला मारत असताना इथे रागिनी पटवर्धनचे हात कसे नाही धजावले, असं इथे आता भूमीला वाटत असतं. तेव्हा ही गोष्ट भूमी लक्षात ठेवते की जेव्हा यशपालने सांगितलेलं असतं बाळ आणि इथे अभि असं लिहिलेलं असतं, बाळ आणि अभि याचा संबंध रागिनी आत्यांशी आहे, कारण माझ्या बाळाच्या किडनॅपिंगच्या मागेसुद्धा रागिनी पटवर्धनचा हात आहे आणि ते सुद्धा पौर्णिमाचा सुद्धा. मग आता अभि असं नाव का लिहिलं असेल. आणि तो सारखा यशपाल म्हणायचा की रागिनीचं एक सिक्रेट माझ्याकडे आहे आणि ते सिक्रेट म्हणजे कदाचित अभिला मारलेला व्हिडिओ जो यशपालकडे होता तेच तर सिक्रेट नसेल ना. याचा अर्थ यशपाल काकांना मारण्यामागे सुद्धा रागिनीचाच हात आहे, हे सुद्धा आता भूमीला कळलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, भूमीने आता सगळे पुरावे आपल्याजवळ गोळा करून ठेवलेले असतात. आणि तेव्हा इथे मोठा पुरावा तर हाती आलेला असतो. तेव्हा इथे आता बलदेवला ती सांगते की अभिला मारण्याच्या मागे रागिनी आत्यांचा हात होता आणि म्हणूनच त्या म्हणतायत की अभि जिवंत नाही आहे, अभि जिवंत नाही आहे आणि तुझ्यावरती विश्वास ठेवायला सुद्धा तयार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे भूमी म्हणते की आता एक काम करा बलदेव, तुम्ही आता त्यांना धमकी द्यायला सुरुवात करा, दसऱ्यापर्यंत संपूर्ण सत्य सांगा,
नाहीतर मी सगळ्यांना सांगेन असं बोला. तेव्हा इथे बलदेव म्हणजे अभि आता इथे रागिणीला म्हणत असतो की रागिणी पटवर्धन, तुम्ही माझ्याबरोबर जे काही केले आहेत ना ते तुम्हाला बरोबर माहिती आहे. तेव्हा आता लवकरात लवकर सत्य सगळ्यांना तुमच्या तोंडाने सांगा, नाहीतर मी सगळ्यांना सांगेन. तुमच्याकडे दसऱ्यापर्यंतचाच वेळ आहे. नंतर बोलू नको आई की मी तुला वॉर्न केलं नव्हतं म्हणून, मी तुला सांगितलं नव्हतं असं समजू नकोस. नाहीतर मी सगळ्यांना सांगेनच. 1 मिनटं नाही लागणार मला सत्य सांगायला की तू माझ्याबरोबर काय केलेलं आहेस. तेव्हा रागिणी घाबरते. रागिणीला वाटतं की आता जर याला सगळं सत्य माहिती आहे याचा अर्थ हा अभिच असू शकतो. म्हणजे हा इथे कसा काय आला, हा खरोखर जिवंत आहे का, असा प्रश्न इथे आता रागिणीला पडलेला असतो. जर अभिने तोंड उचकटलं आणि आकाशला सगळं सत्य सांगितलं तर आकाश मला कधीच माफ करणार नाही. एवढ्या कठीण प्रसंगांतून जाऊन मी इथे आकाशचं मन जिंकलं आहे, त्याच्या मनामध्ये पुन्हा विश्वास संपादन केला आहे. त्याला माहिती आहे की मी त्याच्या आईवडिलांना मारलं आहे, त्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे, भूमीला मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण अभिजित मेला आणि तो माझ्या हातून मेला आहे याचं गिल्ट आकाशच्या मनामध्ये होतं. आणि म्हणूनच त्याने मला घरामध्ये पुन्हा घेतलं आणि मला माफसुद्धा केलं. पण आता जर अभि परत जिवंत होऊन आला आहे आणि त्याच्यात अभिने जर सांगितलं की मला मारण्याच्या मागे माझी स्वतःची आई होती, रागिणी पटवर्धन होते असं जर सांगितलं तर मात्र इथे आकाश मला कधीच माफ करणार नाही आणि मला घरातूनसुद्धा बाहेर हकलून देईल. त्यामुळे मला आता काहीतरी करून ह्या माणसाचा काटा काढला पाहिजे, याचं सत्य जाणलं पाहिजे. तेव्हा रागिणी इथे अभिचा पाठलाग करायला सुरुवात करते. तेव्हा इथे अभिच्या आईचं ऑपरेशन होतं ते भूमी आता सांगते की डॉक्टर संकर्षण अधिकारी यांनी तुमच्या आईचं ऑपरेशन सक्सेसफुली पार पडलेलं आहे आणि तुमच्या आई आता ICUमध्ये होत्या पण त्या शुद्धीवरती आल्यात. तेव्हा त्यांना मी आता स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करायला सांगितले. काळजी करू नका, त्यांच्या हॉस्पिटलचा जो काही खर्च होईल तो सगळा मी देईन, गोळ्या औषधांचा सुद्धा खर्च मी देईन आणि तिथे नर्सेस वगैरे आणि स्वतः डॉक्टर संकर्षण अधिकारी त्यांची काळजी घेत आहेत. तेव्हा तुम्हाला आता निश्चिंत व्हायची गरज आहे, काळजी करू नका आईची, तुम्ही तुमच्या आईला भेटून या. तेव्हा इथे आता बलदेव आपल्या आईला भेटायला गेलेला असतो आणि तेव्हा रागिणी त्याचा पाठलाग करत जाते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो रागिणी आता बलदेवचा पाठलाग करते. तेव्हा इकडे आता रागिणी त्याच्यावरती नजर ठेवून असते. तेव्हा ती विचारते की काय झालं, हा माणूस जो आता गेला त्याचं नाव काय. तेव्हा त्याचं नाव आहे अभिजित पटवर्धन असं सांगितलं जातं प्रेक्षकांनो. कारण इथे आता रागिणी अभिचा पाठलाग करते हे भूमीला माहिती असतं, म्हणून इथे त्याच्या आईला ॲडमिट करताना नावच त्याचं लिहिलेलं असतं रिलेटिव्हमध्ये अभिजित पटवर्धन. त्यामुळे प्रेक्षकांनो हे सगळं भूमीने मुद्दामून केलेलं असतं. कारण रागिणी इतकी चलाक आहे, ती अभिचा म्हणजे बलदेवचा पाठलाग करणार हे भूमीला आधीच माहिती असतं. म्हणून तिने अभिजितला सांगितलेलं असतं की जेव्हा तू नाव सांगशील तेव्हा बलदेव सांगू नकोस, अभिजित पटवर्धन असं नाव सांग, नाहीतर रागिणी पटवर्धन तुला लगेचच रंगे हात पकडेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता एका बाईला तिथे ॲडमिट केलेलं आहे आणि तिला भेटण्यासाठी तो इथे आला आहे हे आता रागिणीला समजतं. ती बाई नक्की कोण आहे हे आता रागिणीला बघायचं असतं. तेव्हा इथे रागिणी विचार करते की त्या बाईलाच किडनॅप करते आणि मग तिला काय एकदा किडनॅप केलं की या माणसाचं सगळं सत्य माझ्यासमोर येईल. पण इथे आता रागिणी ही जरी बलदेवचा पाठलाग करत असली तरीसुद्धा भूमी आहे ना, ती रागिणीचा पाठलाग करत असते आणि म्हणत असते की रागिणी आत्या बलदेवचा पाठलाग करतायत. भूमी बलदेवला सांगते की रागिणी आता तुझा पाठलाग करत हॉस्पिटलपर्यंत पोचल्यात, तू काही कर पण तिथून निघून जा, नाहीतर एक काम कर त्यांच्या समोर ये आणि त्यांना म्हण की आई तू इथे काय करतेस, मी इथे माझ्या मित्राच्या आईला बघायला आलो आहे असं सांग. तेव्हा इथे बलदेव म्हणतो ठीक आहे, मी तसंच सांगेन. तेव्हा तो इथे रागिणीला भेटतो आणि तिला विचारतो तू इथे काय करतेस. तेव्हा प्रेक्षकांनो रागिणी विचारते तू इथे काय करतोयस अभि. तेव्हा अभि म्हणतो अगं इथे माझ्या मित्राची आई ॲडमिट आहे ना, तिलाच बघायला आलो होतो, बाकी काही नाही, चल तुझं काम झालं असेल तर आपण सोबतच निघूया. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रागिणी म्हणते हो जाऊया ना. आणि त्यानंतरला ती दुसऱ्या दिवशी काही गुंड लोकांना घेऊन त्या हॉस्पिटलला येते बलदेवच्या आईला किडनॅप करण्यासाठी. पण ज्या रूममध्ये स्पेशल वॉर्डमध्ये आता अभि त्याच्या आईला भेटायला गेलेला असतो, रागिणी त्याच ठिकाणी जाते. पण तोपर्यंत प्रेक्षकांनो भूमी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याबरोबर बोलून इथे आता स्पेशल रूममधून बलदेवच्या आईला आता
मुद्दामूनच जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करते, जेणेकरून जनरल वॉर्डला खूप सारे पेशंट असतात. त्याच्यामध्ये रागिणीला बलदेवची आई काही सापडणार नाही, दिसणार नाही. म्हणून इथे भूमीने हे सगळं प्लॅनिंग मुद्दामूनच लवकरच करून ठेवलेलं असतं आणि याबद्दल तिने संकर्षण अधिकारी यांनासुद्धा सांगितलेलं असतं आणि संकर्षणसुद्धा या सगळ्या प्लॅनमध्ये भूमीला मदत करत असतो. तेव्हा इथे आता रागिणीचा जो काही प्लॅन असतो बलदेवच्या आईला किडनॅप करण्याचा, तो प्लॅन आता डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्या मदतीने भूमीने आता फ्लॉप केलेला असतो. रागिणीला तोंडावरती पाडत इथे भूमीने संकर्षण अधिकारी यांच्या मदतीने बलदेवच्या आईला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं असतं, जेणेकरून रागिणी आणि तिचे गुंड लोक तिच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून. त्यामुळे इथे भूमीने या वेळेला खूपच जास्त चतुराईने इथे रागिणीचा हा प्लॅन फ्लॉप करत बलदेवच्या आईचा जीव हा वाचवलेला असतो. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता रागिणी स्वतःची आणि अभिची कशा पद्धतीने गुन्हेगार आहे हे भूमीला समजलेलं असतं आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो, रागिणीचं कारस्थान तिला लवकरात लवकर इथे आकाशच नाही तर सगळ्यांच्या समोर आणायचं असतं, तिला एक्सपोज करायचं असतं. कारण गोड गोड बोलून इथे रागिणी कशा पद्धतीने घर पोखरते, कशा पद्धतीने घरामध्ये अडचणी निर्माण करते आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं सत्य म्हणजे इथे पौर्णिमा अभिजितच्या मृत्यूच्या मागे भूमी आणि आकाशला जबाबदार ठरवत असते. पण खरं तर इथे अभिच्या मृत्यूच्या मागे जर कुणाचा हात असेल, कुणी जबाबदार असेल तर ती रागिणी पटवर्धन आहे आणि हे सत्य आत्तापर्यंत सगळ्यांपासून रागिणीने लपून ठेवलेलं असतं. ते सत्य आता फायनली भूमीला समजलेलं असतं आणि लवकरच प्रेक्षकांनो, भूमी या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा आता रागिणीला देणार आहे. येणाऱ्या भागामध्ये लवकरच रागिणी आपल्याला जेलमध्ये दिसणार आहे.